युवराज मंदाळे नावाचे एक ग्रस्त आहे, उमरगा तालुक्यातलं गाव आहे त्याचं. प्लेटलेट त्याच्या पोराच्या डाऊन झालते, डेंग्यू झालता आणि ब्लिडिंग चालू झाली, इंटरनल ब्लिडिंग. लहान पोरग होतं, मला वाटतं 5-6 वर्षाचं असेल का रे, 5-6 वर्षाचं पोरग वाचतंय का नाही अशी परिस्थिती होती. त्याकडे तर खिशात पैसा नको. उमरग्याच्या डॉक्टरला सांगितलं उचल म्हणलं, त्याला पहिल्यांदा अँब्युलन्स मध्ये शिफ्ट कर म्हणलं सोलापूरला. सोलापूरच्या डॉक्टरला फोन करून सांगितलं काय बी करी लेकरू वाचलं पाहिजे म्हणलं, त्याकडे पैसे नाहीत म्हणलं, प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये इलाज करू शकत. त्या माणसाचं पोरग मी त्या ठिकाणी वाचवण्यात यशस्वी ठरलो. ही फोनवरच काम आहे माझं. कशावरच काम आहे? आणि बाबानो हसती ती माझ्या फोनवर, हसती ती. अरे कोरोनाच्या कालावधीमध्ये कित्येक लोकांना ऑक्सिजनचा बेड नसायचा, कुणाला व्हेंटिलेटरचा बेड नसायचा. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चौकशी करा की ऑक्सिजन सिलेंडर संपत आल्यावर पहिल्यांदा फोन कुणाला जायचा. मला वाटतं ती बी भाग्य ओमराजे कैलास पाटील आमच्याच दोघांच्या नशीब होते. कित्येक लोकांचे जीव आम्ही त्यावेळेस वाचवले असतील, कित्येक लोकांचे. उपकार नाही केला, आमचं कर्तव्य होतं लोकप्रतिनिधी आणा त्यांना. कारण एका माणसाच्या जीवाची किंमत माझी इतकी दुसऱ्या कुणाला माहित असणार आहे. कोण करू शकते की काय असते. एखाद्या कुटुंबातल्या माणसाला वडील काय असते, एखाद्या कुटुंबातल्या माणसाला आई काय असते, एखाद्या कुटुंबातल्या माणसाला नवरा काय असते आणि एखाद्या कुटुंबातल्या माणसाला पोरग काय असते. मला वाटते माझ्या इतकी तिची किंमत कुणालाही माहीत असू शकत. ती जाणली आणि प्रामाणिकपणे काम केलं.